आवाज सर्वसामान्यांचा। कात्र खटाव भागात गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजना राबवण्यात आली आहे। अनेक बहिणींच्या खात्यात 1-2 हप्ते आले तर काही बहिणी या योजनेपासून वंचित आहेत। असे असताना त्याच लाडक्या बहिणींच्या शेतकऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे। एकीकडे बहिणींना 1500 रुपये द्यायचे आणि दुसरीकडे शेतकरी भावांच्याकडे दुर्लक्ष करायचे। शासनाचे नेमकं धोरण काय? शेतकऱ्यांची व्यथा कोण ऐकणार? अशी नाराजी व्यक्त केली आहे। कष्टाचे पैसे मिळत नाहीत, योजनेचे पैसे कशाला, अशी खंत शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे। 12,000 रुपये क्विंटल वाघा घेवड्याला दर भेटत होता। आज मितीला शेतकऱ्याला हा दर का भेटत नाही? सरकार लाडक्या बहिणींना 1500 रुपये अर्धी एसटीची तिकीटं देऊन खुश करतंय। मग या लाडक्या बहिणींच्या शेतकरी नवऱ्याच्या मालाला भाव का नाही? आम्ही काय करायचं, असा सवाल उपस्थित केला आहे। व्यापाऱ्यांकडून ज्वारी घ्यायला गेले तर 45 रुपये किलो आणि शेतकऱ्यांनी ज्वारी विकायची झाली तर त्याला भाव 2,500 रुपये क्विंटल मागे मिळत आहे। दुधाला, घेवड्याला, ज्वारीला, मुगाला दर नाही। मशागतीचा खर्च काढला तर शेतकऱ्यांच्या पदरात काय पडतंय असा प्रश्न निर्माण होत आहे। त्यामुळे शासनाचं धोरण नेमकं काय आहे असे परखड मत या भागातील शेतकरी व्यक्त करत आहेत। सांग, आता गाव कुठलं तुमचं? नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अशोक देवकर, खटाव तालुक्यातील प्रामाणिक शेतकरी, शेतकऱ्यांची व्यथा मांडत आहे। आज सकाळपासून 4 तास झाले माझ्याकडे काय धान्य आहे, मूग, ज्वारी, बाजरी यांसारख्या पिकांचे मला काहीतरी एक चांगल्या प्रकारचा दर भेटावा आणि माझ्या उत्पन्नाची क्वालिटी जर चांगली असेल ना, त्याला जर दर मला चांगला भेटत नसेल तर मी आज तुमच्यासमोर व्यथा मांडत आहे। सरकारच्या धोरणाबद्दल मला काय वाटते ते मी तुम्हाला आज सांगू शकतो। एकीकडे बहिणींना 1500 रुपये द्यायचे आणि भावाच्या म्हणजे आपल्यासारख्या शेतकऱ्यांवरती अन्याय करायचा। तुम्ही म्हणाल अन्याय कुठल्या प्रकारचा असू शकतो? आज तुम्ही जर ट्रेडमार्क केलं तर तुम्ही एक मागची लाईट बिलं बघा आणि जेव्हापासून तुम्ही 1500 रुपये चालू केलेत बहिणींना तेव्हापासूनची त्याच्या जसे कोणाच्या अकाउंटवरती 1500 रुपये आले असेल एखाद्या बहिणीला, ते पण ते 10 बहिणीपैकी 5 बहिणींना आले। 5 बहिणी सरकारच्या नावाने शिमगा करत आहेत। दुसरी गोष्ट, ज्या दिवसापासून कोणाच्या अकाउंटवरती 1500 रुपये आलेत तर तुम्ही एक ट्रेडमार्क करा की माझं लाईट बिल त्याच्या अगोदर किती येत होतं किंवा माझ्या शेतीच्या मालाला काय दर होता। आज गेल्या वर्षी साधारण वरून घेवडा 7,000 8,500 असा दर होता आणि वाघा घेवड्याला तर काय कमीत कमी दर नाही म्हणलं तरी 12,000 पर्यंत दर होता। आज ते दर का भेटत नाहीत आपल्याला? मला तर असं वाटते, तुम्हाला काय वाटते हे मला माहीत नाही। मी अशोक देवकर, एक प्रामाणिक शेतकरी, तुम्हाला सांगू इच्छितो मला जे वाटतं, माझी व्यथा मी आज मांडतो। आज सकाळपासून मी मूग माझा चांगल्या क्वालिटीचा असून माझ्या मुगाला सांगितलं की 7,000 रुपये दर देता येईल, तो पण कसा, तुम्ही 2 दिवसांनी वाळवून आणा। आता एकीकडे मला प्रश्न पडतो की मी आज रोजगारानं जर समजा 300 रुपयांनी मूग काढायला लावला, दुसरी गोष्ट आणखीन मशीनमध्ये गाळला, त्याचे काहीतरी गाळणारा 400 रुपये पोत्याला घेतो मजुरी। कोण 400 घेतो, कोण 500 घेतो। मग शेतकऱ्यांनी काय करायचं? तुम्ही एकीकडे खताचे भाव तुमचे ठरलेले आहेत, जे तुमचं 1200ला खत होतं ते तुम्ही GST धरून तुम्ही 1350 केलं। आम्ही कुणाचा दाद मागायची? आमच्या मालाला तुम्ही दर देत नाही। इकडे बहिणींना तुम्ही 1500 रुपये देऊन खुश करताय, बहिणींना तुम्ही अर्धी तिकीट देताय, पण आमच्या मालाला जर दर नसेल तर आम्ही काय करायचं? बहीण ही म्हणजे माझी मिसेस, तुमची बहीण, माझी बहीण, सगळ्या बहिणी एकच आहेत। पण त्या बहिणीचा नवरा हा कोण आहे? किंवा त्या बहिणीचा नवरा म्हणजे एखादा शेतकरी आणि त्या शेतकऱ्याची बायको म्हणजे बहीण झाली सरकारसाठी। पण तो जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यानं करायचं काय? त्याच्या मानेवरचा एक दराचं मारलं जाते। आज मला सांगा, ज्वारी तुमची 2,500च्या वर नाही। ही ज्वारी तुम्ही जर बाजारात गेला त्यांच्याकडनं घ्यायला तर 45 रुपये किलोनं जाते साधी ज्वारी, आणि आमची चांगल्या क्वालिटीची ज्वारी जर आम्हाला 2,500, मग
आम्ही ह्याच्या मागे जे दर होते ते दर गेले कुठं? मग शासनाचं नक्की धोरण काय आहे शेतकऱ्याच्या बाबतीत? आमच्या दुधाला दर नाही, आमच्या ज्वारीला दर नाही, आमच्या घेवड्याला दर नाही. घेवड्याचे दर तर आता सध्या तर सांगूच नका तुम्ही. चांगल्या क्वालिटीचा घेवडा आज 65 वरती आलाय. हा झाला 65 म्हणजे वरूनचा दर. आणि वाघा घेवडा लाच चांगल्या क्वालिटीचा 7,000. आणि आज सकाळची बातमी आणखीन आली आज व्यापाऱ्याकडनं की आणखीन 500 दर घसरणार. आम्ही काय करायचं? आमचं जर समजा तुम्ही बांगलन म्हणला, आमची शेतीची अवजारं तुमची ट्रॅक्टरची जेवढी मशागती आहेत, नांगरणी, फणणी, त्याच्यानंतर पेरणी, ह्याचं एकंदर जर बजेट काढलं तर आमच्या हातात काहीच नाही हो. आज 32,000चा माझा जर समजा 4 क्विंटलचा घेवडा जर 32,000ला गेला आणि माझं जर सगळ्या मशागतीचा खर्च काढला तर मला येड्यात. मग का शेतकरी आत्महत्या करणार नाही? अच्छा 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 अच्छा. शेतकरी आत्महत्या करणार नाही ह्याला कारण तेच आहे. बरं, आजची पिढी तुम्ही एकीकडं नोकरी देत नाही, मग सरकार नेमकं धोरण राबवतंय कशासाठी? माझ्या तर म्हणण्याप्रमाणे ही लाडकी योजना लाडकी बहीण योजना नसून ही लाडकी खुर्ची योजना आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.